आज आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेचा सरनामा याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. याचा अर्थ काय आहे शब्दांचा, किंवा कुणी काय म्हटलं याच्याबद्दल, राज्यघटनेचा तो भाग आहे का नाही यावरती आपण विचार करणार आहोत. त्याच्यामध्ये घटनादुरुस्ती होऊ शकते का नाही, कलम 368 अंतर्गत या सगळ्या बाबींचा आपण विचार करणार आहोत. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम या शब्दाने या सरनाम्याची सुरुवात होते. तर यामध्ये हा जो आहे सरनामा, तो सरनामा हा जो पहिल्या सभेमध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी जो नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, तोच आपण सरनामा भारतीय घटना समिती 22 जानेवारी 1947ला ह्याचा संविधान सभेमध्ये हा उद्दिष्टांचा ठराव सरनामा म्हणून संमत झालेला आहे. कोणत्या सभेमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय स्वीकारले गेले यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे. तो आपल्याला भारतीय राज्यघटना या माझ्या चॅनलवरील एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल की कोणत्या सभेमध्ये आपण कुठले महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. तर भारतीय सरनाम्यातून आपल्याला 4 घटक व्यक्त होतात. भारतीय राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत आहे, भारतीय राष्ट्राचे स्वरूप काय आहे, राज्यघटनेची उद्दिष्टे काय आहेत म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, आणि त्यानंतर राज्यघटनेने कोणत्या दिवशी आपण स्वीकारली, ह्या गोष्टी आपल्याला सरनाम्यातून या ठिकाणी मिळतात. जर आपण पुढे बघितलं, सरनाम्यातील महत्त्वपूर्ण संज्ञा कोणकोणत्या आहेत, त्यातला पहिला शब्द आहे सार्वभौम. या ठिकाणी आपल्याला दिसतो सार्वभौम. मग सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय? सार्वभौम म्हणजे भारत हा कोणत्याही देशावरती अवलंबून नाही किंवा इतर देशाची वसाहतसुद्धा त्याच्यावर आलेली नाही. तर भारत हा एक स्वतंत्र राष्ट्र आहे, म्हणजे आपल्यावर कोणाचंही साम्राज्य आता नाही या शब्दाचा अर्थ. आपण स्वतंत्र आहोत, आपण स्वावलंबी आहोत, आपण कोणावरही अवलंबून नाहीत, याचा अर्थ होतो सार्वभौम. सार्वभौम भारतावर कोणाची प्रभुता नाही आणि अंतर्गत व बाह्य व्यवहारसुद्धा भारताच्या स्वतः भारत करेल, हा शब्द त्याचा अर्थ होतो सार्वभौम. भारत राष्ट्रकुलाचे पूर्ण सदस्यत्व चालू ठेवणार असल्याचे जरी भारताने 1949मध्ये घोषित केले असले तरी भारताच्या त्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखपदी ब्रिटिश राजाचे असले तरी असंविधानिक घोषणेद्वारे भारताच्या सार्वभौमत्वावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता यावेळी भारताने घेतलेली आहे. म्हणजे संविधान सभेच्या काही सदस्यांना भेडसावणारी शंका जी होती की सन 1949मध्ये पंडित नेहरूंनी सांगितलं पूर्ण स्वराज्य मिळवण्याची शपथ फार पूर्वी घेतली आहे, आता हे आपण साध्य केले, दुसऱ्या देशाबरोबर युती केल्याने देशाचे स्वातंत्र्य नाहीसे होते का? युतीमध्ये साधारणपणे बांधिलकी असते. राष्ट्रकुल देशातील सार्वभौम देशांनी मुक्तपणे एकत्र येण्यात कुठलीही बांधिलकी नाही. यामुळे लवचिकतेत आणि पूर्ण स्वातंत्र्यच आपले सामर्थ्य आहे. कोणत्याही सदस्य राष्ट्राला आपल्या राज्याप्रमाणे राष्ट्रकुल सोडून जाता येते हे सर्व ज्ञात आहे. ते पुढे म्हणतात पूर्ण स्वेच्छेने एकत्र येणे व पूर्ण स्वेच्छेने सोडून जाणे ही व्यवस्था आहे. म्हणजे आपण जरी राष्ट्रकुल संघटनेचा भाग झालो तरीसुद्धा आपण आपलं स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळे आपण गेलो तरी आपण आपल्या इच्छेने आपण परतसुद्धा येऊ शकतो, असं त्यावेळी नेहरूंनी सांगितलेलं आहे. सार्वभौम राष्ट्र असल्याने भारत दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिगृहीत करू शकतो किंवा आपले क्षेत्र दुसऱ्या देशाला सुद्धा देऊ शकतो. म्हणजे आपल्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या कमी करण्याचा किंवा वाढवण्याचा आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजे आपण सार्वभौम आहे, या गोष्टीसाठी आपल्याला इतर कोणत्याही देशाला विचारण्याची गरज नाही, याचा अर्थ होतो सार्वभौम. यातला पुढचा शब्द आहे समाजवादी. या ठिकाणी दिसतो आपल्याला. समाजवादी म्हणजे काय? आपण सन 1976मध्ये या शब्दाचा 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला. समाजवादी मग आपण 1976 नंतरच झालो का? नाही. समाजवादी किंवा समाजवाद हा जो शब्द आहे त्याचा आपल्याला DPSPमध्ये म्हणजे जी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स आहेत किंवा राज्याची काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्या तत्त्वांमध्ये या समाजवादीचा तत्त्वाचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच 1955मध्येच काँग्रेसने घेतलेल्या आवडी अधिवेशनामध्ये सुद्धा समाजवादी प्रणालीची समाजरचना हा स्वीकारलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था समाजवादी जर म्हटलं आपण तर यामध्ये सर्व समाजाचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे भारताची समाजवादी प्रणाली ही उत्पादक साधनांचे व वितरण व्यवस्थेचे राष्ट्रीयकरण करणारी व खाजगी मालमत्ता रद्द करणारी साम्यवादी अशी समाजव्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये जर आपण म्हटलं, सर्वोच्च न्यायालय असं सांगितलं आहे की लोकशाही समाजवादी प्रणाली दारिद्र्य, अज्ञान, अनारोग्य आणि संधीतील असमानता दूर करणे हे भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद
यांचा मिलाप असून गांधीवादी समाजवादीकडे झुकलेला हा आपला समाजवाद आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. सन 1991 नंतर आपण जे स्वीकारलं उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, उखाजा धोरण ज्याला आपण म्हणतो अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करताना, या नव्या आर्थिक धोरणामुळे भारताची समाजवादी ही ओळख कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. राज्यघटनेतला पुढचा महत्त्वाचा शब्द आहे धर्मनिरपेक्ष. तर धर्मनिरपेक्ष हा शब्दसुद्धा 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1974 म्हटलं धर्मनिरपेक्ष राष्ट्र जरी आपण म्हटलं तरी धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणत असताना धर्माकडे पाहण्याच्या दृष्टीने याचे 3 पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे नास्तिक राज्य, म्हणजे ज्या ठिकाणी धर्माविरोधी राज्य असते त्यामुळे ते सर्व धर्मांचा धिक्कार करतं. नंबर 2 ईश्वर सत्ताक राज्य, असे राज्य जे धर्मानुकूल असते व त्यामुळे विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म असे घोषित केले जातात. उदाहरणार्थ पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश या ठिकाणी काही देशांमध्ये आपले पर्टिक्युलर धर्म हे त्यांनी घोषित केले आहेत आमचा राज्याचा धर्म. जसं पाकिस्तानने सांगितलं आमचा धर्म राष्ट्रीय धर्म आमचा मुस्लिम असेल. आणि तिसरा प्रकार आहे धर्मनिरपेक्ष राज्य. धर्माच्या मुद्द्यावर राज्य तटस्थ असेल, विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म असे संबोधले जाणार नाही. म्हणजे राज्याला कुठलाही विशिष्ट धर्म नसेल हे स्वीकारलेलं आहे, त्याला धर्मनिरपेक्ष राज्य म्हणतात. आणि आपण धर्मनिरपेक्ष राज्य आहोत. उदाहरणार्थ अमेरिका आणि भारत या ठिकाणी सर्व धर्मांना समानता दिली जाते. म्हणजे आपण कुठल्याही धर्माचा स्वीकार केले नाही किंवा आपला कुठलाही राष्ट्रीय धर्म नाही असं या धर्मनिरपेक्ष या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळतं. आता या भारतीय सरनाम्यातला पुढचा शब्द आहे लोकशाही. खूप महत्त्वाचा शब्द आहे, समजून घेतला पाहिजे. लोकशाही पाहत असताना लोकशाहीमध्ये 2 प्रकारच्या लोकशाही आपल्याला पाहायला मिळतात, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये काय असतं, लोक ही सर्वश्रेष्ठ असतात आणि त्याचे अधिकार प्रत्यक्षरित्या बजावत असतात. उदाहरणार्थ जर बघितलं तर स्वित्झर्लंड. प्रत्यक्ष लोकशाहीचे 4 मार्ग आहेत. त्यामध्ये सर्वमत, पुढाकार, परत बोलावणे आणि सार्वत्रिक मतदान. सार्वत्रिक मतदान म्हणजे प्रस्तावित कायद्याबाबत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून ठरवण्याची प्रक्रिया. म्हणजे कुठलाही कायदा जर असेल तर तिथे प्रत्यक्ष ते लोक ठरवत असतात. पुढाकार घेणे म्हणजे कायदा करण्यासाठी लोकांनी विधेयकाचा प्रस्ताव विधिमंडळाकडे पाठवणे. म्हणजे लोक आपला विधेयक मंडळाकडे पाठवतात. परत बोलावणे म्हणजे काय, जर प्रतिनिधी किंवा अधिकारी त्यांची योग्य कर्तव्य पार पाडत नसेल तर त्या मतदारांनी त्या प्रतिनिधीला परत बोलवण्याची सोयसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि सार्वमत म्हणजे सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर लोकांची मत घेणे, सामान्यपणे क्षेत्रीय विवाद सोडवण्यासाठी अशा प्रकारचा वापर केला जातो. ही 4 तत्त्व त्या प्रत्यक्ष लोकशाहीच्या याच्यामध्ये वापरली जातात. मात्र अप्रत्यक्ष लोकशाही जर पाहितली तर त्यामध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार लोकांना असतो. प्रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय असे 2 प्रकार पडतात. अप्रत्यक्ष लोकशाहीचे किंवा त्यालाच अप्रत्यक्ष लोकशाहीलाच प्रातिनिधिक म्हणजे प्रतिनिधी आपले स्वरूप त्या ठिकाणी मांडत असतो, म्हणून त्याला प्रातिनिधिक लोकशाहीसुद्धा म्हटलं जातं. याचे 2 प्रकार पडतात, एक संसदीय व अध्यक्षीय. संसदीय म्हटलं की आपली जी आहे ती संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय म्हटलं की अमेरिकेची जी आहे ती अध्यक्षीय लोकशाही आपल्याला पाहायला मिळते. पुढचा महत्त्वपूर्ण शब्द जर आपण बघितला तर प्रजासत्ताक. लोकशाही पद्धतीचे 2 प्रकार, त्यामध्ये राजसत्ताक आणि प्रजासत्ताक. राजसत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा साधारणपणे राजा किंवा राणी असते आणि पुढे त्या वंशपरंपरागत त्या ठिकाणी ते पद ग्रहण करत असतात, वारसा हक्काने ते पद त्यांना मिळतं. उदाहरणार्थ ब्रिटन. या उलट प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमी प्रत्यक्ष जनतेतून निवडला जातो किंवा प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्षरित्या तो जनतेतूनच निवडलेला असतो. उदाहरणार्थ अमेरिका. त्यामुळे राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल असे सरनाम्यातील प्रजासत्ताक या शब्दातून आपल्याला पाहायला मिळतं. प्रजासत्ताक संज्ञेमध्ये 2 अर्थ सामावलेले असतात. पहिला अर्थ राजकीय सार्वभौमत्वाकडे आणि राजासारख्या एका व्यक्तीकडे नाही, तर दुसरा अर्थ विशेष अधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही, त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य जनतेकडे असतील, अशी या ठिकाणी या प्रजासत्ताक या शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. प्रजा म्हणजे प्रजेची सत्ता, प्रजेतूनच तो निवडला गेलेला असेल, जो राष्ट्राचा प्रमुख असेल. आता पुढचा शब्द आहे न्याय. या ठिकाणी आपल्याला न्याय या शब्दाचा विचार करायचा आहे. न्याय जर या शब्दाचा विचार करताना सरनाम्यातील न्याय या शब्दाने 3 स्वतंत्र सांगितलेले आहेत. आपण जर सरनामा बघितला, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय हा मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्व यामधील विविध तरतुदी या 3 प्रकारच्या न्यायाची शाश्वती देण्यात आलेली आहे. म्हणजे कधी बघा आपल्याला प्रश्न येतो, मूलभूत अधिकार किंवा DPSP हे भाग 3 मध्ये दिसतात मूलभूत अधिकार, अजून कुठे दिसतात, तर ते सरनाम्यामध्ये त्याचा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो.
किंवा राज्याची DPSP असेल त्याचा इफेक्ट 4मध्ये जरी असेल तरी सरनाम्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख होतो का, असा एक जनरल प्रश्न जेव्हा आपल्याला येतो त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला सरनामा असेल आणि बाकी मूलभूत अधिकार असतील किंवा DPSP असेल याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो. सामाजिक न्याय म्हणजे जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी घटकावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. समाजातील कोणत्याही विशिष्ट घटकास विशिष्ट अधिकार नसणे किंवा मागासवर्गीय महिला यांच्या परिस्थितीत सुधार करणे हे सामाजिक न्यायात आपल्याला पाहायला मिळतं. आर्थिक न्याय म्हणजे आर्थिक घटकांच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव न करणे, संपत्ती, उत्पन्न असेल किंवा मालमत्ता असेल यांच्यात ठळकपणे दिसून येणारी विषमता दूर करणे यामध्ये अंतर्भूत झालेला आहे. आणि राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार असतील, सर्व राजकीय पदांसाठी समान संधी सरकारमध्ये मत व्यक्त करण्याची समान संधी, म्हणजे कुणीही इलेक्शन वगैरे आपल्याला लढू शकतं हे या राजनैतिक या शब्दातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श हे आपण रशियन क्रांती जी 1917मध्ये झाली त्या रशियन क्रांतीमधून आपण हे शब्द घेतलेले आहेत. पुढचा आपला शब्द आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य शब्दाचा विचार करत असताना स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तींच्या व्यवहारावर निर्बंध नसणे किंवा त्याच्याबरोबर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे. तर आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याची संधी दिलेली आहे. भारतीय लोकशाही कोणालाही कुठल्याही याच्यावर अंकुश ठेवत नाही. तुम्हाला पाहिजे तो विचार आपण करू शकतो, आपली अभिव्यक्ती व्यक्त करू शकतो, आपण विश्वास ठेवू शकतो, आपण हवे त्या देवावर ती श्रद्धा ठेवू शकतो, उपासना करू शकतो. या प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला या सरनाम्यामध्ये दिलेलं आहे. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आदर्श फ्रेंच राज्यक्रांती 1799 झाली त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून हे शब्द आपण घेतलेले आहेत. आपला पुढचा शब्द आहे समता. समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे, भेदभाव लोकांमध्ये होऊ नये, मूलभूत अधिकारांसंबंधित प्रकरणातील जर तरतुदी आपण बघितल्या तर कायद्यापुढे सर्व समान आहेत. कलम 15 असेल, कलम 14 असेल, 15 असेल, 16, 17. धर्म, वंश, लिंग, जात यावरून कोणालाही भेदभाव केला जाणार नाही, कलम 15. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, कलम 16. अस्पृश्यता निर्मूलन, कलम 17. आणि जे पदव्या आहेत त्या रद्द करणे, कलम 18. ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला सर्वांमध्ये समता ठेवण्याचा प्रयत्न या सरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपला पुढचा शब्द आहे बंधुत्व. बंधुत्व म्हणजे आपण सर्व एक आहोत. एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून राज्यघटना बंधुत्वाला चालना देते. आपल्याला एकेरी नागरिकत्व आहे. काही देशांमध्ये, अमेरिकेसारख्या म्हणजे त्यांना दुहेरी नागरिकत्व, आपल्या राज्याचं वेगळं आणि देशाचं वेगळं. पण आपण भारतीय ही पहिली गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. आपण सर्व भारतीय म्हणजे आपल्या सर्वांचा आपला बंधुभाव एक दिसतो. म्हणजे बंधुभाव म्हणजे बंधुत्व हे आपण एक्याने जपलं पाहिजे. हे आपल्याला मूलभूत कर्तव्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. व्यक्तीची प्रतिष्ठा व देशाची एकता आणि एकात्मता या दोन बाबी सुनिश्चित करणं हे बंधुत्वामागचा महत्त्वाचा मुद्दा आहे. 1976 42व्या घटनादृष्टीने एकात्मता या शब्दाचा समावेश भारतीय राज्यघटनेने यामध्ये समाविष्ट केलेले आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. देशाची एकता आणि एकात्मता या संज्ञेमध्ये मानसिक आणि प्रादेशिक पैलूंचा समावेश होतो. भारत हा राज्यांचा संघ आहे असे राज्यघटनेच्या कलम 1 म्हटलेलं आहे. त्यामध्ये कोणत्याही राज्याला या संघातून वेगळे होण्याचा अधिकार नाही. भारतीय संघ राज्याचे अविनाशी जे तत्व आहे ते यातून पाहायला मिळतं. सांप्रदायिकता असेल, प्रादेशिकता असेल, जातीयता असेल, भाषावाद असेल, अलगतावाद असेल, यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेत बाधक असणाऱ्या घटकांवर मात करणे ह्या कलम 1चं उद्दिष्ट आहे. आम्ही सर्व बंधुभाव आहोत. आम्ही सर्वांमध्ये बंधुत्व एक आहे, कारण आम्ही सर्व सुरुवातीला का आहोत? भारतीय आहोत. थोडक्यात आपण आता सरनाम्याचं महत्त्व समजून घेऊ. ज्या मूळ तत्वांवर किंवा मूल्यांवर राजकीय, आर्थिक व धार्मिक राज्यघटना आधारलेली आहे त्या तत्वाचा समावेश आपल्याला या मूळ सरनाम्यामध्ये पाहायला मिळतो. मग बघा, सरनामा ही आपला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे असं कोणी म्हटलंय? के.एम. मुन्शी यांनी असं म्हटलेलं आहे. सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे. हा राज्यघटनेचा आत्मा आहे, राज्यघटनेची कुरुकिल्ली आहे. हे राज्यघटनेत बनवलेले रत्न आहे. राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी योग्य परिमाण आहे. अशा शब्दात घटनेचे या वर्णन या सरनाम्याचं एक सदस्य पंडित ठाकूरदास भार्गव यांनी केलेलं आहे. ख्यातनाम इंग्लिश राज्यशास्त्रज्ञ सर अर्नेस्ट बार्कर हा म्हणतो, सरनामा बनवणाऱ्यांच्या राजकीय विद्वत्तेची खूप स्तुती केली आहे. सरनामा हे राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा इतका भावला की त्यांनी त्यांच्या
प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी हे जे पुस्तक आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे किंवा येऊ शकतो. अर्नेस्ट बार्कर यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी या लोकप्रिय पुस्तकाच्या सुरुवातीलाच हे पेज त्यांनी छापलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा खूप महत्त्वपूर्ण आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे आपल्या भारतीय देशाशिवाय अमेरिकेही सुद्धा अशी राज्यघटना ज्याच्या सुरुवातीला असा सरनामा किंवा उद्दिष्टांचं पान आपल्याला पाहायला मिळतं. सरनामा, आता पुढचा मुद्दा आपला असा आहे की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे किंवा नाही. तर सरनाम्यात राज्यघटनेतील विविध तरतुदींबाबतचे उद्दिष्ट समजावून घेत असताना घटनाकारांचे विचार समजण्यास मदत होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटला जो होता 1960मध्ये, त्या कलमातील संज्ञेचा अर्थ संदिग्ध असेल किंवा त्याचा अर्थ विविध प्रकारे लावता येत असेल तेव्हा सरनाम्यातील मांडलेली उद्दिष्टे लक्षात घेऊन त्याचा अर्थ लावता येतो असं त्या ठिकाणी सांगितलं होतं. सरनाम्याचे इतके महत्त्व असून सुद्धा सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे सर्वोच्च न्यायालयाने 1960मध्ये बेरुबारी खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हणजे 1973मध्ये त्यात व्यक्त केलेल्या भव्य व उदात्त दृष्टिकोन विचारात घेऊन घटना वाचली पाहिजे व त्याचा अर्थ लावला पाहिजे. आणि 1995मध्ये जेव्हा LICचा खटला होता यामध्ये सुद्धा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला बेरुबारी खटल्यामध्ये राज्यघटनेचा भाग नाही असं सांगितलं 1960मध्ये. नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 1973मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये का हा घटनेचा भाग आहे. आणि LICचा खटला जो होता 1995मध्ये त्यामध्ये परत सांगितलं की हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे 1960मध्ये नाही, नंतर भाग आहे, नंतर 1995मध्ये अविभाज्य भाग आहे असं घटनेचा अविभाज्य भाग असं सरनाम्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सरनाम्याचा अभ्यास करत असताना सरनामा हा कायदेमंडळाचा अधिकाराचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारावर बंधनही घालत नाही. दुसरी गोष्ट, यातील तरतुदी न्यायालयीन कक्षेत येत नाहीत, म्हणजेच न्यायालयाद्वारे लागू करता येत नाहीत. ह्या दोन गोष्टी आपल्याला महत्त्वपूर्ण सरनाम्याबद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. या परीक्षेमध्ये स्टेटमेंटच्या स्वरूपात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता सरनाम्यात दुरुस्ती करता येते का? राज्यघटनेच्या कलम 368 अंतर्गत आपण दुरुस्ती करत असतो. हा प्रश्न 1973च्या केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा आला. सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यात बदल करता येत नाही असा युक्तिवाद या प्रकरणामध्ये केला गेला. कलम 368मध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार सरनाम्यात मांडलेले घटनेचे मूळ वैशिष्ट्य यांची हानी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वापरला जाऊ नये असा मुद्दा अर्जदाराने मांडला. याचा अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की 1973चा जो खटला आहे केशवानंद भारती त्याच्यानंतर याच्यात बदल करलं येणं शक्य आहे हे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळेच 76व्या घटनादुरुस्तीने हे शब्द आपण जे टाकले ते याच्यानंतरच, म्हणजे हे जे डिसिजन्स आहेत 1973चा केशवानंद भारती खटला हा भारतीय राज्यघटनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे त्याच्यानंतर याच्यामध्ये बदल केले गेले. सरनामा राज्यघटनेचा भाग आहे अशा प्रकरणी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे घटनेच्या सरनाम्यात दुरुस्ती करता येईल, पण अशी दुरुस्ती घटनेची मूलभूत चौकट, मूलभूत संरचना त्यामध्ये बदल करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त एक वेळा म्हणजे 1973च्या केशवानंद भारती खटल्यानंतरच त्याच्यामध्ये बदल केला गेला. तो म्हणजे फक्त 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने त्याच्यात बदल करला गेला आणि त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 नवे शब्द समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि ही दुरुस्ती वैध समजण्यात आलेली आहे. इंदिरा गांधी यांच्या काळात ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली होती. माहिती आवडली असेल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.